भारताच्या रविचंद्रन अश्विनने 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन झळकावलेलं नाबाद शतक बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यातल्या पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ठरलंय। या कसोटीत पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 बाद 339 धावांची मजल मारली। पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अश्विन 102 आणि रवींद्र जडेजा 86 धावांवर खेळत होते। या दोघांनीही 7व्या विकेटसाठी 195 धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे। अश्विनने 112 चेंडूंमधली नाबाद 102 धावांची खेळी 10 चौकार आणि 2 षटकारांनी सजवली, तर रवींद्र जडेजाने 117 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 86 धावांची खेळी केली आहे। त्याआधी सलामीचा यशस्वी जयस्वालने 56 आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने 39 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला। या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतरही भारतीय संघ 6 बाद 144 असा संकटात सापडलेला। त्यातून अश्विन आणि जडेजाने भारतीय संघाला सावरले। तर चेन्नई कसोटीत अश्विनच्या कामगिरीमुळे कोणकोणते विक्रम नोंदवले गेलेत आपण ते बघूया। चेन्नई कसोटीत 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद शतक त्याने ठोकलेलं आहे। कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स आणि 20हून अधिक वेळा 50 पार स्कोर करणारा एकमेव खेळाडू ठरलाय। तर कसोटी क्रिकेटमध्ये 30हून अधिक वेळा 5 पेक्षा जास्त विकेट्स आणि 20हून अधिक वेळा 50 पार स्कोर करणाराही तो एकमेव खेळाडू असल्याचं पाहायला मिळतं। 7व्या विकेटसाठी जडेजासोबत 195 धावांची त्याने नाबाद भागीदारी केली आहे। बांगलादेश विरुद्धचा 7व्या विकेटसाठीच्या भागीदारीचा 24 वर्ष जुना विक्रम त्यामुळे मोडीत निघालाय। याशिवाय चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर लागोपाठ शतक ठोकण्याचा पराक्रमही त्याने गाजवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।